देशपांडे यांच्या स्मृतीला अभिवादन करून सादर करीत आहोत माझी पाठ लेखक पु ल देशपांडे, दिग्दर्शक प्रशांत खटक, कलाकार आरती आठवले, मनीष बेडेकर, स्मिता बेडेकर, अमेय देवस्थळे, प्रीती देवस्थळे, वृंदा देशपांडे, धनेश, श्रीनिवास जोशी, प्रशांत फाटक आणि स्वतः रेगे. रंगमंच व्यवस्था श्रीपाद कोहली, सुयोग देशपांडे, चिराग देशपांडे, ध्वनी संयोजन सुयोग देशपांडे, प्रकाश योजना शिल्पा तोरवी, मीना भिवडकर आणि मीनाक्षी बोलते. विशेष सहाय्य चिन्मय भागवत, नूतन भिवडकर, कैवल्यानंद चंद्रात्रे, शिल्पा जोशी, मृणाल खरे, सुनील केळकर, मुकुंद मराठे, रेखा मराठे, डॉक्टर सुरेश नायक आणि अतुल वैद्य. पाहूया तर माझी पाठ म्हणते. गेल्या वर्षी दाढ उपटताना त्या डॉक्टरच्या दवाखान्यात काय थैमान घातलं होतं विसरलीस? तुझ्या मागे दात उपटायच्या चिंता घेऊन धावता धावता तो दंतवैद्य नाही का पाय निसटून खर्चीवर पडला आणि स्वतः ते 2 दात गमावून बसला. विसरलो नाहीये मी. तुझ्या आणि त्याच्या दोघांच्याही दातांचे पैसे भरायला लागले होते मला. इतका काय उन्हा काढायला नकोय. मग दुसऱ्याला नाव ठेवायला बरं वाटत असेल. ती सुमी कुठे गेली कार्टी? मीच पाठवलंय तिला. अहो वेळ प्रसंगाला उपयोगी पडते ही शांताबाई. पण काय शिकायचंय? तुझी पाठ धरली ना? हो विसरलोच मी. शेजारच्या कुलकर्ण्यांची मान धरली होती. कुणी? तुझी पाठ धरली ना तशी शेकाच्या पिशवीने शेकली आणि अर्धा तासाची. हो म्हणजे पुन्हा मानवडेपर्यंत रस्त्यातल्या बायकांकडे होकळा. मुळात कोणाबद्दल वाटते ते बोलू नये. मी काय खोटं बोलतोय? काय इतकी वर्ष आपल्या शेजारी राहतात ते चुकून एकदा सुद्धा डोळे नाही बघितलं माझ्याकडे. तुझ्याकडे कशाला कोण डोळेवर बघेल? तुझ्याकडे पाहिला डोळेवर केले की मान आपोआप खाली जाते लोकांची. कळतात बरं बोलणी. आई शांताबाई म्हणाला की पडले जमीन कराने शेका लवकेच मला वाटते ते तुम्ही सांगायला नको. एवढी मेली शेकाची पिशवी ती काय त्याला काय एवढं अडकवायला नकोय. परिस्थिती सगळ्यांना आहे म्हणावं. आता या चाळा टाकले दाखवते देखले. माझे आई माफ कर. अगं माझ्या पाठीची चाळ टाकून दे. मोडून दे माझी पाठ. हे तर डोक्यात फोडेल तुझ्या. मी अभ्यासच करत होते. मीच पाठवलं मला शांताबाईंकडे. गाव कार्टी. उद्या सांगेल. गणित सांगा. इथे आमची वजाबाकी व्हायची पाळी आली आहे जगात. अगं कार्टी उभी काय नुसती पाहिजे. कोण
आमची इकडची तिकडे करता येते. तुम्ही आमची सिक्युरिटी घेऊन चाल का जरा? हो जरूर. थँक्यू हा थँक्यू. चहा घेता? आता ये चहा टाक 2 कप. नाही हो. अशी उपयोगाची नाही. काय डॉक्टरला बोलव ना. बघतेस का बापाकडे अशी नारोपंत दुखणं निग्लेक्ट करू नये. आपल्या फर्नांडिस स्टोरकीपरचं काय झालं पाहिलं ना. काय झालं? झालं आणि दुखणं क्षयावर गेलं. भवंती बरोबर पुणे जा. काय सहजच वावरतात. सहज म्हणजे म्हटलं तर सहजच. काय परवा त्या दोडके साहेबांचं आणि मुक्तीचं त्या सियाच्या कडून आल्या जीआर वरून वाजलं म्हणे चांगलं. वाचलं म्हणजे काय? चांगलंच वाचलं. मीच टाईप केला होता तो कॉरेस्पॉन्डन्स. म्हणूनच म्हटलं तुमची इन्फॉर्मेशन म्हणजे काय म्हणतात ते स्ट्रेट फ्रॉम द हॉर्सेस माउथ किती असायची. बाकी टीपीओच्या ऑफिसरला असं एकदा दम जायलाच पाहिजे. अगदी बरोबर अगदी बरोबर. बाकी साहेब अगदी स्ट्रेट फॉरवर्ड हा. स्ट्रेट फॉरवर्ड नसायला काय झालं? सेंट्रल सर्व्हिसेस मधला माणूस तो. मी सगळं देतो. सासराच म्हणे दिल्लीला DKWच्या ऑफिस मध्ये PA to the VA to the VABC नॉर्थ डिव्हिजन आहे. एक मात्र सिंगच्या बाबतीत आपल्या सुधाळकर साहेबांचा हात जोडणारा कोणी नव्हता. वा हो सुधाळकरी सुधाळकर हीच कसला म्हणा वाजच गेला बिचारा. त्यालाही असं नाही पाठीचं दुखणं झालं तर निमित्त झालं. सांगता काय? बसवत नाहीये वरती. पडा तुम्ही नारोपंत. वहिनी पाठीची काळजी घ्या बरं का चांगली. अहो तसं काही विशेष नाही. पण ना सहनशीलपणा नाही बघा. जरा कुठे सर्दी झाली की आकाश पाताळ येतं. आई अरे या काय म्हणताय भगवंतराव. काही नाही एक ऑफिशियल इन्क्वायरी म्हणून आलो होतो इथे. इथे येतो तर यांची ही अवस्था. काय झालं? मी अशी सगळी पाठ दुखते बघा. बघू माझी नव्हे त्यांची. असं चला जीभ बघू. डोळे बघू. काय झालं? पोट दाखवा. अहो पाठ दाखवा. पाठ ना दुखते. असं चला छाती बघू. छातीत दुखलं होतं का कधी? नाही हो नाही. डोकं वगैरे चांगलं ठिकाणावर आहे. कसं नाही हो. डोकं दुखलं होतं का कधी? काही आठवत नाही. गेल्या वर्षी माझी आई आली होती महिना भरायला. तर सारखी डोकेदुखी होती तुम्हाला. असं सांगा. बर काय स्मोकिंग करता का? हो हे घ्या. हो कॅप्स्टर आहे. अरे वा थँक्यू. हा भगवंतराव घ्या घ्या.
तुमचा टाटा डिफॉल्ट 2 दिवस थांबा फार काही करू नका हो सप्टेंबर 15 नंतर सेंचुरी घडते गावावर अहो पण कालच मी बिर्लाचे 50 शेअर घेतले हो सध्या मंदीवाल्यांचा जोर आहे बघा गेल्याच महिन्यात रिलायन्स मध्ये 10,000चा फटका मारला अशी सडकून निघाली पाठ बरं काय काय होतंय तुम्हाला काही नाही हो. ठीक आहे होईल 1-2 दिवसात नाहीतर मग एक्सरे काढून बघू एखाद वेळेस इंटरव्हर्टिब्रल डिस्कचा प्रोग्राम झाला इंटरव्हर्टिब्रल डिस्कचा प्रोलॅप्स हो नाहीतर स्पायनल कॉर्डचा ट्यूमर असेल नाही काही विशेष काळजी नका करू तूर्त रेस्ट घ्या आणि स्मोकिंग जास्त करू नका हो स्मोकिंग म्हणजे वाईटच ते हार्टवर परिणाम होतो काकांचं हार्ट फेल बरं का झालं वारले तेव्हा अगदी जळकी सिगरेट हातात होती त्यांच्या पाठीला होय मी पोटात त्याचं मिक्सचर देतो मुलीला पाठवून द्यानंतर बरं नामपंत पडा आता स्वस्त अहो आमची सिक नोट डोंट वरी मी देतो पाठवून सोबत ह्यांचं सर्टिफिकेट करतो म्हणजे काम कसं अगदी पक्का होऊन जाईल थँक्यू पडा तुम्ही सुने जात्यांचं औषध घेऊन ये अगं बाटली दे तिला हो काय हो नामपंत डॉक्टर कशाला आले होते हो सकाळपासून ही अशी पाठ ठरली हो माझी काय म्हणाले डॉक्टर 1-2 दिवसात बरी होईल म्हणाले कोण हा डॉक्टर काया ना हो तुझा नंदी बाई मग अहो एका काशी ठरली पाठ की 6 महिने नाही सुद्धा हो आमच्या वडिलांची मान धरली होती शेवटपर्यंत फिरता नाही आली या ॲलोपॅथीचं काही खरं नाही बघा होमिओपॅथी म्हणजे कशी बेस्ट रेमेडी तुम्ही सोमन डॉक्टरला दाखवा अहो कशाला आमच्या हिची कंबर धरली 4 गोळ्यात सरळ केली अगदी वाटता सुद्धा येत नव्हतं 4 दिवस आमच्या ताब्यात होती तेव्हा तुम्ही स्वस्थ मी आता डॉक्टर घेऊन येतो अहो कशाला असं कसं शेजार धर्म पाळायला नको का अहो नको सांगितलं तुम्हाला स्वस्थ पडा अहो पण हा मी आता डॉक्टरना घेऊन येतो सुमाची आई अहो सुमाची आई या सगळ्याबाई या नवीनबाई आमचा तुमच्याकडे डॉक्टर आले होते म्हणून म्हटलं झालं तरी काय ते बघा तेवढ्यात विमलाबाई आल्याच आंबोळ्याचं पीठ मागायला हो जावई बुवा आले आहेत आमचे आंबोळ्या फार आवडतात त्यांना माझ्या हातच्या हो का इंदूरला असतात ते अहो गेल्या महिन्यात पत्र पाठवलं होतं पोस्टानं पाठवा आंबोळ्या म्हणून भारी थट्टेवर स्वभाव त्यांचा अगदी इकडच्या सारखा पिठात एवढा चालण्याचा पुरा टाकला पण खमंग पण येतो नाही आलं संपलं माझ्याकडचं रात्री चाल्या पंड्याचा रस काढून दिला यांना रात्रीपासून प्रकृती ठीक नाही आहे डॉक्टर काय म्हणाले 1-2 दिवसात एक्सरेचा फोटो घेऊन लगेच म्हणाले डोकं दुखत होतं ना
म्हणून डोक्याचा एक्सरे काढला म्हणे. हो का? काही उपयोग झाला नाही. का हो? अहो 3 फोटो काढले पण आत काहीच दिसेना. त्यांच्या पाठीचाही काढायला लागेल. अगो बाई, काय करतेय? अहो मग मुलीचं कलितर तरी मारून पहा. नाहीतर सरळ या विटकराने शेकून काढा. कोयता आहे हो तुमच्याकडे? कोयता? हो. पाठीवरून असा एक कोयता ओढला ना. लगेच पाठ मोकळी होते. अहो पाठीतल्या शिरा गुंतल्या असतील. असं करा. तांदूळ बांधा एवढे आणि एक तुरतुंडी करा आणि ती घ्या पाठीखाली. आता बरं वाटेल. नको. अहो रेशमच्या तांदूळाने काय होणार आहे? ते खरंच म्हणा. काही अडचणीचे तांदूळ. अहो पूर्वी तांदूळ न्यायचा. थांबवायला व्हायचं नाही. हो ना. त्यापेक्षा मी सांगते उपाय. अजून एक? हो. पायाळ माणसाचा पायवडा पाठीवरून. अहो आता पायाळू माणूस कुठून शोधून आणायचा? दुसरीकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपली सुमीच आहे पाठू. तुला काय खाऊ? त्यापेक्षा शेकाच्या पिशवीने शेकत का नाही? तेच तर म्हणत होते. शेकाची पिशवी आणायला पाठवलं. तर दिलीच नाही. शांताबाईंना झालं. परवा गोखलेंच्या घरी हळदी कुंकवाला जायचं होतं. मी नथ मागायला पाठवली. माझ्या नथीत मधला मोतीच पडलाय तर मला स्वच्छ नाही आली. तरी बरं अमेरिकन मोत्यांची नथ. कसला तोडा आलाय कोण सांगा. जमेल राहू द्या हो. पण मी म्हणते शेताची पिशवी द्यायला काय झालं होतं? हो प्रसंग सगळ्यांनाच आहे. आई गं, आई, आई, आई. बरं का तुमच्या मुलाला गोवर झाला होता तेव्हा 8 दिवस मी परिपाठाचा गाला करून देत होते रोज. हो माणसाची दानतच बदलली मग हल्ली. आपल्याच मेला चुकतं. आपल्यावरून जग पाथ्या जातो आणि जगात त्याचं काहीच नसतं. पण आकाशात झाली होई शांताबाई. पूर्वी नव्हती अशी. नवऱ्याला सुप्रिटेंडची नोकरी मिळाली ना. हो का? तेच कायचं सांगत होते. बरं का त्यांची आणि त्यांची ऑफिसं लागूनच आहेत पोटात. यांच्या ऑफिसातनं त्यांच्या ऑफिसातलं लख दिसतं. धामणे साहेबांच्या पुढे 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 करत असतो. नारोपंत. अहो नारोपंत. या डॉक्टर सोमण आणि हे नारोपंत आमच्या STU चे PA. आता बघा काळजी करायचं काही कारण नाही. तुम्हाला औषध देतीलच. या येतो मी. काय होतं तुम्हाला? अहो सकाळपासून ही अशी पाठ झाली हो माझी. डॉक्टर काळे आले पुढे. काय म्हणाले? 1-2 दिवसात पाठीचा एक्सरे घ्यावा लागेल म्हणाले हो. बरोबर. काय? अहो परवाच 30,000 रुपये खर्च करून एक्सरेचं नवीन मशीन घेतलंय. पैसे निघाल नको. एक्सरे शिवाय जात नाही. आता आपल्याच प्रोफेशन मधल्या माणसाबद्दल असं बोलू नये. पण या ॲलोपॅथीवाल्यांनी धुमाकूळ घातल्यात जग पण. आता हे काय? परवाच माझा एक पेशंट सांगत होता साधी सर्दी झाली म्हणून गेला त्यांच्याकडे तर 2ही नागपुड्यांचा एक्सरे झाला. 50 रुपये दही पाठवून दिलं दुसऱ्या दिवशी. 50 रुपये? मग मात्र अगदी खरं. डॉक्टर काळ्यांसारखा डॉक्टर पाहिला नाही अजून. तरीही तुम्हालाच बोलवाल. गाडी आहे ना त्यांच्याकडे. नाही हो. आता तुझ्या यजमानांचं हे दुखणं. आमच्या यजमानांचं कसं आलं दुखणं? गेल्या 20 वर्षात सुंठा सुद्धा लावली नाही त्यांनी कळलं. तुमच्या नाही हो यांच्या. यांच्या. हो बरोबर आहे यांच्या. मग आजच यजमानची पाठ का दुखायला लागली? त्याला फॅमिली हिस्ट्री असते. आमच्या होमिओपॅथीमध्ये बघा फॅमिली हिस्ट्रीला आम्ही फार महत्व देतो. अहो दिलाबाई थांबा. नको जाते मी. आंबोळीचं पीठ भिजवलंय मी. काय होतं तुम्हाला? अहो सकाळपासून पाठ धरली हो माझी.
पाठ झालीये. हो. तुमचे वडील कशाने मारले? सांगितलं ना, आमच्या हस्तात फॅमिली हिस्ट्रीला आम्ही फार इम्पॉर्टन्स बरं. बाई, तुम्ही जरा आत जा ना. मला यांना जरा पर्सनल प्रश्न म्हणतातच जाते आज. नाही तसं नको. आपण पहिल्याच घेऊया. तुमचे पणजो कशाने मारले? पणजोबा ना, मला वाटतं प्लेगात वारले. असं. आणि आजोबा? आजोबा 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 बघा पुरात बुडून गेले. वडील? वडील मोठा अपघातात गमावले. पाठीवरून चाक गेलं असेल. असं वाटतं मला. अरे पण जायलाच पाहिजे. सांगितलं ना फॅमिली हिस्ट्री. स्वप्न काय पडतात मला? ओ झोप लागत असेल तर स्वप्न. त्या बोलण्यामुळे 1 मिनिट सुद्धा झोप लागत नाही मला. तरीही कधी लागत असली तर पळत असली नसती स्वप्न. संपूर्ण हिस्ट्री कळायला पाहिजे. आठवा पाहू एखादं स्वप्न. असं बघा, मी एकदा आमच्या साहेबांच्या पाठीत कुत्ता मारतो असं स्वप्न. पाठीवरनं? नाही. तुमच्या घराण्यातच मग पाठीचा रोग दिसतो. अजून काही व्यसन नाही म्हणजे आमच्या ऑफिस मधल्या लोगो टायपिस्टच्या लग्नात घेतली होती थोडीशी. ते सुद्धा आमच्या तिलोकीकराच्या नादाने. त्यानंतर पुन्हा कधी नाही. लोगो टायपिस्टच्या लग्नाला बघा 16 वर्ष झाली. आमचा ग्रेगरी साहेब नुकताच बदलला आता लंडन. ठीक आहे. मला अजून काही दुखली, डोकेदुखी, पायदुखी, दाढदुखी असं काय हे काय? मग असं करा. असं करा. यातल्या बाटलीतल्या 2 गोळ्या असतात. या बाटलीतल्या 2 तासांनी 4, यातल्या 3 तासांनी 8, मग या 4 तासांनी 3 घ्या. मग या 3 म्हणजे 9 गोळ्या घ्या. लिहून कशाला? लक्षात ठेवा. काय सोपं आहे ते. हे बघा, हे फेरम पॉस, हे पॉसम फेर, नाही झाली तर उलट्या अनुक्रमाने गोळ्या घ्या. म्हणजे आधी 9 तासांनी घ्यायचं. तास 2 तास आलं का लक्षात? मग या बाटल्या ठेवा. 90 रुपये झाले. घाई नाहीये, मागवून पाठवून द्या. आमची मुलगी जरा बाहेर गेलीये, आली पाठवून देतो. ठीक. पथ्य वगैरे काही? पथ्य एकच. आपल्याला काही झालंच नाही असं. असं कसं समजताय हो? इथे सारखी दुखते माझी पाठ. दुखत नाही असं समजा. किंवा पाठ दुखत असेल तर पाय दुखतो असं समजा. म्हणजे पाठीवरचं लक्ष दे. पण ते प्रत्यक्ष दुखत नाही ते कसं समजायचं? हे बघा, ह्या जगात प्रत्येक गोष्ट आपल्या समजण्यावर आहे. काय? जे आहे ते नाही असं समजलं पाहिजे. तुमची पाठ दुखत नाही असं समजा. समजा काय? इथे भयंकर कळा येताय तो माझ्या पाठीतून. कळ येणं भास आहे. पाठीत पिच्छा पुरवलाय आणि ही साबुदाणी कळ येत.
आमची पाठ म्हणजे काय थट्टा वाटते तुम्हाला? आमच्या पाठीवर पोट भरणार होय तुम्ही? काय झालं? अहो काही नाही, थोडा वाद झाला. हे वाटवाले चालते का वगैरे तू? अहो असं रागवता कशाला? रागावलो नाही असं समजा. निघाली तू. फेरो फॉस म्हणे. शो, शिव्या काय देताय? तू आता नको ती. मला मस्त पडू दे एकदा. फेकून दे त्या उघडा. ते बघा, ते मास्तर भेटले रस्त्यात. कोण मास्तर? काय कटकट आहे? या. बसा. कुठे घरी आहे पाठ ही हातात बाटली घेऊन चाललेली दिसली. म्हटलं कोण आज या चौकशी करावी. होय हो. अहो, सकाळपासून ही अशी पाठ ठरली माझी. अहो, मग डॉक्टरांच्या औषधाने काय होणार. मी आता मोकळी करतोय पाठ. आता तुम्ही असे उघडे पडा. अहो, पण आता मला पुष्कळच बरं वाटतंय. अहो, असं एकाएकी कसं बरं वाटेल. ही अशी मागच्या मणक्यातली सगळी हाडं मोडली. आता मोकळी होईल ही पाठ. हं? ते सांगताय तर ऐका. काय झाली की नाही मोकळी पाठ. मग मी काय सांगितलं होतं. कुटपट आई गं, मार झाली माझी. सर्वात प्रथम श्री नारोपंत मनीष बेडेकर. काय पाठ वगैरे ठीक आहे ना. सौ नारोपंत स्मिता बेडेकर. सुमा प्रीती देवस्थळे. भगवंतराव धनेश जोशी. डॉक्टर काळे अमेय देवस्थळे. सरलाबाई आरती आठवले. विद्याबाई सोनद रेगे. गायक मास्तर श्रीनिवास जोशी. रंगमंच व्यवस्था श्रीपाद तोरवी. श्रीपाद तोरवी म्हणून सांगायचं म्हणजे त्याने जर आमची किंवा इतरही सगळ्या एकांकिकांची ही व्यवस्था केली नसती तर आमची काय अवस्था झाली असती हे मला कल्पना करवत नाहीये.
त्याला साथ दिली होती सुयोग देशपांडे, चिराग देसाई, मिलिंद गोखले, ध्वनी संयोजन सुयोग देशपांडे आणि बे एरियामध्ये नाटकांमध्ये जो नेहमी प्रकाश पाडतो तो आनंद खरे पाठीमध्ये. या सर्व कलाकारांचं एक डॉक्टर सोमन पेरमपास, वृंदा देशपांडे, आमची तोंड ज्यांनी रंगवली त्या शिल्पा तोरवी, मीना भिवंडकर, मीनाक्षी गोखले इथे. या सर्व कलाकारांचं मध्ये एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे त्यांनी मेहनतीमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता कधीही ठेवली नाही. मला लवकर जायचंय, मला कुठेतरी काम आहे, माझा 2 मिनिटाचा रोल आहे, अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची कारण न देता सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्या तालमीना सगळे लोक हजर राहिले. हे मला फार कौतुकास्पद वाटतंय सर्वांचं. आणि मी या सर्व कलाकारांना अशीच पुन्हा या रंगमंचावरती संधी मिळू देत आणि अजून चांगले चांगले कार्यक्रम होऊ देत अशी आपला आशीर्वाद मागून मी आपली रजा घेतो.